नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे भरपूर लेयर असलेली खारीची रेसिपी। कशी बनवता याला तुम्ही मटरीही बनवू शकता। तुम्ही ते बघू शकता किती लेयर्स आणि किती क्रिस्पी आपली खारी तयार झालेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा चमचा मीठ आणि इथे मी रवा घेतलेला आहे। तो आपल्याला हातावर क्रश करून यामध्ये टाकून घेणार आहोत। यानंतर मी इथे 3 चमचे तूप घेतलेला आहे। इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे, जे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण तेलाचं आणि तुपाचं दोघांचंही मोहन घालणार आहोत। या ठिकाणी मी 3 चमचे तूप आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपली अशी मूठ वळायला पाहिजे। आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। आपले इथे पीठ मिडियम आपण जसं पोळींना मळतो त्या प्रकारे आपण या ठिकाणी हे कणिक मळून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता आपले इथे पीठ मळल्या गेलेलं आहे। यानंतर आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी आता इथे थोडं तेल लावून आपण हे झाकून ठेवून देणार आहोत 15 मिनिटांसाठी। यानंतर आपण खारी मध्ये लावायला आपण एक बॅटर तयार करून घेणार आहोत, त्याला साठाही म्हणतात। यामध्ये मी 3 चमचे मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। इथे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे मी 3 ते 4 चमचे तूप घेतलेलं आहे। हेही मी गाईचं तूप वापरलेलं आहे। या प्रकारे आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत। यानंतर आपण आता आपलं कणिक हे तुम्ही बघू शकता किती छान हे तयार झालेलं आहे। आता आपण याचे 5 समान भाग करून घेणार आहोत। इथे आपण 5 आपले कणकेचे गोळे तयार करून घेणार आहोत। यानंतर आपण थोडासा मैदा टाकून याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपल्याला एकदम असे पातळ असे ह्या पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। आपल्याला या ठिकाणी 5 पोळ्या लाटायच्या आहे। अतिशय पातळ थीन आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता आपल्याला या प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता किती पातळ ही पोळी या ठिकाणी लाटलेली आहे। अशा प्रकारे आपण ह्या 5 पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहे। यानंतर इथे प्लॅटफॉर्मवरच करते आहे आपल्याला स्वच्छ पुसून। यानंतर आपण पुढची प्रोसेस करायला घेणार आहोत। यामध्ये एक खाली आपण एक लेयर लावून घेणार आहोत। आपण एक पोळी घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला सर्वीकडे म्हणजे बॅटर तयार केले आहे, साठा म्हणतात त्याला, ते आपण सर्वीकडे चोळून घेणार आहोत। यानंतर थोडा मैदा त्यावर आपण टाकून घेणार आहोत। तसेच आपण प्रत्येक लेयर करून घेणार आहोत। असे आपले 5 लेयर तयार होतात। तूप पहिले आपल्याला तसं बॅटर लावायचं, त्यानंतर मैदा, यावर आपण परत व्यवस्थित आपल्याला सर्वीकडे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपण 5 वेळेस करणार आहोत। अतिशय खुसखुशीत अशी आपली खारी प्लस मठरी तयार होते। खूपच तुम्ही ते बघू शकता। या प्रकारे आपण आपले सर्व लेयर हे लावून घेतलेले आहेत। आता आपण शेवटच्या लेयरला ही तूप लावून घेणार आहोत। यावरही आपण थोडासा मैदा टाकून घेणार आहोत। यानंतर आपण तुम्ही इथे बघू शकता साइडने आपल्याला फोल्ड करायचा आहे, हाफ फोल्ड। त्यानंतर आपण दुसरा फोल्ड त्यावर टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण याही ठिकाणी आपण बॅटर लावून घेणार आहोत। इथे आपल्याला दोघं साइडने फोल्ड करायचं आहे। त्यानंतर इथे
आपण हाफ फोल्ड करून घेणार आहोत. यानंतर आपण त्याच्यावर हा दुसरा फोल्ड ठेवणार आहोत. तुम्ही ते बघू शकता. आपल्याला अशा प्रकारे आपण हे फोल्ड करून घेणार आहोत. आता आपण थोडासा मैदा टाकून आपल्याला याचं हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. इथे आपल्याला जास्त जाडही लाटायचं नाही आहे, जास्त पातळही नाही लाटायचं आहे. मीडियम थिकनेस ठेवायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. या प्रकारे आपण हे लाटून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता आपली थिकनेस किती ठेवलेली आहे मी. यानंतर आपण याचे तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही इथे खारीची साईज ठेवू शकता. छोट्या मोठ्या तुम्हाला ज्या प्रकारे हवे असणार त्या प्रकारे तुम्ही आपल्याला हे सर्व पीस करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता. या प्रकारे मी सर्व कट करून घेतलेले आहे. आता आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता आपण हे फ्राय करून घेणार आहोत. इथे मी कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. आपल्याला तेल हे मीडियम गरम करायचं आहे. मी इथे थोडंसं टाकून बघितलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपले तेल हे छान गरम झालेलं आहे. आता आपण इथे तेलामध्ये खारी टाकून घेणार आहोत. आपल्या इथे मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सर्व फ्राय करून घ्यायचे आहे. आपल्याला एक एक करून आपल्याला हे उलटून घ्यायचे आहे. मीडियम गॅसची फ्लेम आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे. तुम्ही ते बघू शकता. आपल्याला गोल्डन ब्राऊन आपल्याला ह्या खारी तळून घ्यायची आहे. तुम्ही 5 ते 10 मिनिटांवर आपल्याला छान तळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या आतून कच्च्या राहणार नाही. आपल्या इथे व्यवस्थित आपल्याला आपल्या खारी फ्राय करून घ्यायची आहे. इथे आपल्या खारी फ्राय झालेल्या आहेत. आता आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता. ते परफेक्ट आपले खारी ही तयार झालेली आहे. अशाच प्रकारे आपण बाकीच्याही सर्व खारी तळून घेतलेल्या आहेत. आता आपण सर्व या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इथे आपल्या खारिया खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही हा नक्की ट्राय करा. महिनाभर टिकतात. तुम्ही या स्टोरी करून ठेवू शकता. तुम्ही ते बघू शकता किती परफेक्ट असा रंग आपल्या खारीला आलेला आहे. आता आपली ही खारी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही ते बघू शकता. मी एक तुम्हाला तोडूनही दाखवते आहे. किती इझिली ही तुटल्या जाते आहे. खूपच खरपूस अशी आपली खारी ही तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.